Hello everyone, myself Mrs. D.P. लाहीगुडे. आज आपण BCom थर्ड ॲडव्हान्स अकाउंटिंग सेम 5 मधल्या कॉस्ट आणि मॅनेजमेंट अकाउंटिंग या चॅप्टरविषयी अभ्यास करणार आहोत. In last lecture, we have studied different features and advantages of cost accounting. In this video, we are going to study disadvantages of cost accounting. So, let's move forward. First and the most important disadvantages of cost accounting is expensive. Highly paid cost accountant and the organization of costing system involve additional expenditure. However, before installing it, care must be taken to ensure that the benefits derived are more than the investment made on this system of accounting. ज्या वेळेस ऑर्गनायझेशनमध्ये कॉस्ट अकाउंटंट आपण ठेवतो त्या वेळेस ऑब्व्हियसली एक्सपेंडिचरमध्ये कंपनीच्या एक्सपेंडिचरमध्ये वाढ होते. त्यामुळं कॉस्ट अकाउंटिंग करणं हे प्रत्येकच बिझनेस युनिटला जमतं किंवा पॉसिबल होतं. फायनान्शियल दृष्टिकोनातून हे पॉसिबल नाही आहे. ज्या कंपनीज हे सगळं अफोर्ड करू शकतात तीच कंपनी कॉस्ट अकाउंटिंगसारखी प्रोसेस त्यांच्या कंपन्यांमध्ये राबवू शकते. सेकंड, more complex. Cost accounting system involves a number of steps in ascertaining cost such as collection and classification of expenses, allocation and apportionment of expenses, etc. These steps are considered as complicated and require several forms and documents in preparing the reports. This will lead to delay in the preparation of accounts. Cost accounting या सिस्टीमचा जर आपण विचार केला तर ह्या सिस्टीममध्ये फार स्टेप्स किंवा भरपूर पायऱ्यांची पूर्तता केल्यानंतरच आपण एका ठराविक कन्क्लुजनपर्यंत पोचतो. ही माहिती गोळा करण्यासाठी किंवा हा डेटा गोळा करण्यासाठी आपल्याला खूप जसं आपण म्हणतो की खूप कलेक्शन अलोकेशन करावं लागतं. उदाहरणार्थ आपण ज्यावेळेस कॉस्ट अकाउंटिंगचे जे कॉस्ट शीट काढतो त्यावेळेस आपल्याला प्रत्येक खर्चाचं जे बायफर्केशन आहे ते प्राईम कॉस्ट, वर्क कॉस्ट, टोटल कॉस्ट या वेगवेगळ्या सब पार्टमध्ये डिस्ट्रीब्यूट करावं लागतं आणि हे कुठेतरी जाऊन कॉम्प्लेक्स किंवा गुंतागुंतीचं ठरू शकतं. म्हणून त्याच्यामुळे कदाचित आपल्याला जे आपलं अकाउंट आहे ते प्रिपेअर करण्यासाठी मे बी डिले होऊ शकतो. थर्ड, लिमिटेड ॲप्लिकेबिलिटी. ऑल बिझनेस एंटरप्राइजेस कॅनॉट मेक यूज ऑफ अ सिंगल मेथड अँड टेक्निक ऑफ कॉस्टिंग. It all depends upon the nature of the business and type of product manufactured by it. If a wrong technique and method is used, it misleads the result of the business. प्रत्येक बिझनेस एंटरप्राइजेस हा कोणतेही बिझनेस असेल तर तो कोणत्या एका प्रकारची मेथड किंवा कॉस्टिंगची जी टेक्निक आहे ती वापरू शकत नाही. प्रत्येक कॉस्टिंगची मेथडचा यूज करणं हे ते बिझनेसच्या पॅटर्नवरती डिपेंड आहे. सपोज जर समजा एखाद्या बिझनेसने जर चुकीच्या पद्धतीची जर टेक्निक किंवा मेथड जर फॉलो केली तर त्याचा परिणाम त्यांच्या जो बिझनेसचा जो आउटपुट आहे आपल्याला जे काढायचं आहे ॲक्च्युली आपल्याला प्रॉफिट होतो आहे का लॉस होतो आहे प्रोडक्शनसाठी तो आपल्याला फाइंड आउट करणं कुठेतरी अडचणीचं ठरणार आहे. फोर्थ वन, लॅक ऑफ युनिफॉर्मिटी. दिस इज द ग्रेटेस्ट लिमिटेशन ऑफ कॉस्ट अकाउंटिंग सिस्टीम. It fails to conform to any uniform procedure. It is possible that two equally competent cost accountants may arrive at a different results from the same information. So it is said that all cost accounting results are mere estimates and not reliable. लक्षात घ्या, ज्या वेळेस कॉस्ट अकाउंटिंग आपण करत असतो त्यावेळेस त्याची कुठलीही एक युनिफॉर्म एक ठराविक प्रोसिजर ही नाही आहे. काय वेळेस असंही होऊ शकतं की एकाच कंपनीमध्ये काम करणारे दोन कॉस्ट अकाउंटंट वेगवेगळ्या रिझल्टपर्यंत येऊन पोचतात की ज्यांची माहिती ज्यांना मिळालेला डेटा हा एक असतो. प्रत्येक कॉस्ट अकाउंटंटची प्रोसेस करण्याची पद्धत ही जर वेगळी असेल तर ऑब्व्हियसली त्यांच्याकडून येणारा जो डेटा आहे, जे आउटपुट आहे, जे रिझल्ट आहे तो सुद्धा वेगळा असू शकतो. म्हणून आपण असं म्हणू शकतो की कॉस्ट अकाउंटिंगचे रिझल्ट्स आहेत हे फक्त एक एस्टिमेट आहेत, एक अंदाज आहे. ते रिलायबल नाही आहेत, ते विश्वसनीय नाही आहेत.
कारण तुमचा कॉस्ट अकाउंटंट बदलला तर तुमचं काय होऊ शकतो, रिझल्टमध्ये परिणाम किंवा रिझल्टमध्ये वेगळा रिझल्ट तुम्हाला येऊ शकतो. नेक्स्ट, लॅक ऑफ ॲक्युरेसी. ॲक्युरेसी इन कॉस्ट अकाउंटिंग इज रिलेटिव्ह. सर्टन अझम्पशन आर ऑलवेज मेड while asserting cost to suit a particular situation. कॉस्ट अकाउंटिंग ही जी कन्सेप्ट आहे ही रिलेटिव्ह आहे, म्हणजे सापेक्ष आहे. म्हणजे कॉस्ट अकाउंटिंगचं यश हे काही गोष्टी घडण्यावर, काही गोष्टी गृहीत धरण्यावर अवलंबून असतं. जर ॲझम्पशन्स आपण केलेले जर त्या सिच्युएशनला जर सूट होत असतील तरच आपली कॉस्ट अकाउंटिंग ही मेथड सक्सेसफुल होताना आपल्याला दिसते. 6. कन्फ्युजन रिगार्डिंग नॉन-कॉस्ट आयटम्स. There may be confusion regarding non-cost items, for example, interest in capital, cash, discount, etc. should be included or to be excluded from cost accounts. आपण ज्यावेळेस कॉस्ट अकाउंटिंगच्या फीचर्सचा अभ्यास करत होतो त्याच वेळेस आपण पाहिलेलं होतं की कॉस्ट अकाउंटिंग करताना आपण फक्त कोणते एक्सपेन्सेस घेतो, वी आर कन्सिडरिंग ओनली मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस. Those expenses which are directly related to the manufacture of a unit, those expenses only taken into consideration. मग कॉस्ट अकाउंटिंग करताना आपण फक्त काय करतोय की जे मॅन्युफॅक्चरिंगशी रिलेटेड एक्सपेन्सेस आपण तेच घेत आहोत. मग अशा वेळेस जे नॉन कॉस्ट आयटम आहे, म्हणजे जर समजा इंटरेस्ट इन कॅपिटल असेल किंवा तुमचा इंटरेस्ट इन डिबेंचर असेल, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन असतील, ह्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्यासाठी मग कोणती प्रोव्हिजन आहे ह्याचं उत्तर द्यायला कॉस्ट अकाउंटिंग कुठेतरी असमर्थ ठरताना आपल्याला दिसते. 7. नॉट युजफुल फॉर हँडलिंग फ्युचरिस्टिक सिच्युएशन. द कॉन्ट्रीब्युशन ऑफ कॉस्ट अकाउंटिंग फॉर हँडलिंग फ्युचरिस्टिक सिच्युएशन हॅज नॉट बीन मच. फॉर एक्झाम्पल, कॉस्ट अकाउंटिंग हॅज नॉट इन्व्हॉल्व्ड एनी टूल सो फार फॉर हँडलिंग इन्फ्लेशनरी सिच्युएशन. कॉस्ट अकाउंटिंग जे आहे, कॉस्ट अकाउंटिंग हे अकाउंटिंगचं एक जे टूल आहे, एक साधन आहे, हे भविष्यातल्या तरतुदींसाठी किंवा भविष्यात कंपनीने काय केलं पाहिजे या गोष्टींची उत्तरं देण्यासाठी कुठेतरी असमर्थ ठरतं. कारण आत्तापर्यंत, फॉर एक्झाम्पल आत्तापर्यंत की कॉस्ट अकाउंटिंग आपल्याला जी भविष्यामध्ये होणारी भाववाढ आहे, इन्फ्लेशन म्हणजे काय, भाववाढ, भविष्यात होणारी जी भाववाढ आहे त्याची उत्तरं देण्यासाठी कुठेतरी काय करतं, त्याच्या पातळीवरती योग्य ठरत नाही आहे, आपल्याला त्याची उत्तरं इथे मिळत नाही आहे. ओके, नेक्स्ट, failure in many cases. It is argued that the adoption of costing system failed to produce the desired result in many cases and so it was not effective. काही क्षेत्र अशी आहेत की ज्याच्यामध्ये कॉस्ट अकाउंटिंग सिस्टम ही टोटली फेल झालेली आहे. सो कशामध्ये फेल झालेली आहे की ज्या गोष्टीसाठी कॉस्ट अकाउंटिंग सिस्टीम राबवली गेलेली होती, एखाद्या युनिटच्या आपण कॉस्ट अकाउंटिंग करण्याच्या मागचा उद्देश काय असतो की आपण एखादं प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर ज्यावेळेस करत असतो त्यावेळेस त्याच्यामागं आपल्याला प्रॉफिट होतो को लॉस होतो, किंवा आपण एखादं जर समजा ॲसेट बायबॅक करत असू, ओके, या गोष्टींसाठी आपण काय करतो, कॉस्ट अकाउंटिंग करतो की जेणेकरून आपलं मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट कमी व्हावी आणि आपला प्रॉफिट वाढावा, ह्या मेन हेतून आपण कॉस्ट अकाउंटिंग करत असतो. जर समजा आपल्याला कॉस्ट अकाउंटिंग सिस्टीम काही बिझनेसमध्ये काय होताना दिसते, काही एरियाजमध्ये आपल्याला एवढी म्हणावी एवढी इफेक्टिव्ह आपल्याला होताना दिसत नाही, परिणामी त्याचे जे अपेक्षित रिझल्ट आहेत ते सुद्धा येत नाही. नेक्स्ट, 9th वन, इट फेल्स इन कन्सिडरिंग सोशल ऑब्लिगेशन्स. कॉस्ट अकाउंटिंग फेल्स टू टेक इन टू अकाउंट द सोशल ऑब्लिगेशन्स ऑफ द बिझनेस. इन अदर वर्ड्स, सोशल अकाउंटिंग इज आउटसाइड द प्रिव्ह्यू ऑफ द कॉस्ट अकाउंट्स. लक्षात घ्या, सोशल ऑब्लिगेशन म्हणजे काय. सोशल ऑब्लिगेशन म्हणजे सामाजिक उत्तरदायित्व. कोणताही बिझनेस ज्यावेळेस ऑपरेट होत असतो त्यावेळेस तो तिथली लँड, लेबर, ओके, त्याच्यानंतर तिथे असलेले वॉटर, इलेक्ट्रिसिटी, ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करत असतो. मग ज्यावेळेस तो ह्या गोष्टींचा वापर करत असतो तर त्याचं काहीतरी समाजासाठी देणं हे लागतं. मग हे देणं देत असताना किंवा ह्या ज्या गोष्टी सोशल ऑब्लिगेशनची, आता आपण सोशल ऑब्लिगेशनची काही गोष्टींची पूर्तता इथं होताना दिसत नाही. आत्ताच एक नवीन संकल्पना उदयास येताना आपल्याला दिसते, ती म्हणजे CSR. CSR म्हणजे काय, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी.
म्हणजेच काही मोठ्या ज्या कंपन्या आहेत ते त्यांच्या प्रॉफिटमधला काही हिस्सा हे समाजासाठी राखून ठेवतात. मग फॉर एक्झाम्पल जी वृद्ध माणसं असतील किंवा ओल्ड एज होम्स असतील, ओके, वृद्धाश्रम ज्याला आपण म्हणतो, त्यांना काही डोनेशन स्वरूपामध्ये असतील, किंवा मोठे मोठे कॅन्सर हॉस्पिटल्स असतील, त्यांना काही देणग्या देत असतील. म्हणजे ह्या गोष्टींमुळे ते काय करत आहेत, त्यांचं समाजासाठी असलेलं दायित्व, त्यांचं समाजासाठी असलेलं काही देणं, ओके, हे पूर्ण करताना आपल्याला इथे दिसतं आहे. पण ज्यावेळेस आपण कॉस्ट अकाउंटिंगचा विचार करतो, बट वेन वी थिंक अबाउट द कॉस्ट अकाउंटिंग, ॲज फार ॲज पॉसिबल कॉस्ट अकाउंटिंग डज नॉट, इट इज द आउटसाईड ऑफ द प्रिव्ह्यू ऑफ द कॉस्ट अकाउंटंट्स. म्हणजे सोशल अकाउंटिंग किंवा सोशल ऑब्लिगेशन्स जे आहेत हे कॉस्ट अकाउंटिंगमध्ये कुठेही कन्सिडर होताना आपल्याला इथं दिसत नाहीत. नेक्स्ट, not applicable to small concern. A cost accounting system is applicable only to large size business and not suitable for small size business because it is more expensive. आपला हा जो मुद्दा आहे तो आपण जी सुरुवातीचा पहिला जो मुद्दा होता एक्सपेन्सिव्ह, ओके, ह्याच्याशी आपण लिंक करू शकतो. कारण कॉस्ट अकाउंटिंग ज्यावेळेस आपण म्हणतो किंवा वेन वी आर अपॉइंटिंग कॉस्ट अकाउंटंट, सो इट मे प्रूव्ह अ हायली एक्सपेन्सिव्ह, ओके, त्यांची सॅलरी द्यायला लागते आपल्याला. मग तो कुठेतरी काय होत जातं की ते एक्सपेन्सिव्ह होत जाताना आपल्याला दिसतं. त्यामुळे कॉस्ट अकाउंटिंग ही जी सिस्टीम आहे ही फक्त कुणाला ॲप्लिकेबल आहे, जे ऑर्गनायझेशन लार्ज स्केल आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये जे उत्पादन घेतात त्या बिझनेससाठीच कॉस्ट अकाउंटिंग सिस्टीम ही काय आहे, सुटेबल आहे. अँड इट इज नॉट सुटेबल फॉर स्मॉल साइज्ड बिझनेस. ओके, सो आपण ह्याच्यावरून काय कन्क्लुजन काढू शकतो, we can conclude that thus cost accounting cannot be termed as an exact science like physics or mathematics. लक्षात घ्या, आपण फिजिक्स किंवा मॅथमॅटिक्स हे सायन्स आहे, बरोबर, म्हणजे ह्याच्यातून मिळणारी उत्तरं ही 100% काय असतात, खरी असतात. मग आपण कॉस्ट अकाउंटिंगला एक्झॅक्ट सायन्स म्हणू शकतो का? आपण आत्ताच अभ्यास केलेला, इट इज नॉट एक्झॅक्ट सायन्स, इट्स डिपेंड अपॉन सर्टन ॲझम्पशन्स. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, ह्याच्यातून मिळणारी जी उत्तरं आहेत, कॉस्ट अकाउंटिंगमुळे मिळणारी जी आपल्याला उत्तरं आहेत ही ॲक्युरेट किंवा एक्झॅक्ट अशी नाही आहेत. ओके, हेन्स ऑल द डिसिजन्स ऑफ द मॅनेजमेंट आर बेस्ड अपॉन द बेस्ट जजमेंट ऑफ द कॉस्ट अकाउंटंट हू टेक इन टू अकाउंट द वेरियस फॅक्टर्स व्हाईल प्रिपेरिंग द कॉस्ट स्टेटमेंट विच मे नॉट बी द सेम विथ अदर कॉस्ट अकाउंटंट्स. ओके, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की कॉस्ट अकाउंटिंग हे जे डिसिजन घेतं आहे, ओके, मॅनेजमेंट जे काही डिसिजन घेतं आहे हे कुणाच्या बेसिसवरती घेत असतं, की ते कॉस्ट अकाउंटंटच्या बेसिसवर घेत असताना आपल्याला दिसतं आहे. म्हणजे हे काय आहे की इट इज नॉट एक्झॅक्ट सायन्स, ह्याची जी उत्तरं आहेत आपल्याला ही एक्झॅक्ट नाही आहे, हे फक्त कुणाच्या कॉमन सेन्सवरती बेस्ड आहे, हे त्या कॉस्ट अकाउंटंटच्या कॉमन सेन्सवरती किंवा त्याच्याकडे असलेलं जे नॉलेज आहे, ओके, जो त्याच्याकडे असलेला विषयाचा अभ्यास आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. कारण आपण आत्ताच बघितलेलं आहे की एकच डेटा दिलेला आहे तरीही 2 कॉस्ट अकाउंटंट काय काढू शकतात, वेगवेगळी उत्तरं काढू शकतात. सो इट डिपेंड्स अपॉन द बेस्ट जजमेंट ऑफ द मॅनेजमेंट, ओके, की कुठली आपण जी आहे कॉस्ट शीट किंवा कुठले जे कन्क्लुजन आहे ते आपण ॲक्सेप्ट करायचं. सो दिस इज द डिसॲडव्हान्टेजेस ऑफ द कॉस्ट अकाउंटिंग. सो ह्या व्हिडिओमध्ये आपण वी हॅव सीन द डिसॲडव्हान्टेजेस ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. ओके, थँक्यू.